आपलं आरोग्य आपली जबाबदारीमध्ये या ठिकाणी वीणाताई क्रीडा संकुलला जे जिम आहे महिलांची, या जिम मध्ये आळस न करता सर्व मैत्रिणींना घेऊन या ठिकाणी व्यायाम करतात। खरंच यांचा आदर्श घेतला पाहिजे आणि त्यांच्यासारखा सर्वजण व्यायाम केलं पाहिजे। आपण त्यांना विचारूया याचा राज काय। हो, मी वीणा महेश विस्पुते, मी नंदुरबारहून इथे आलेली मुलाला घेऊन RCC साठी क्लासेससाठी आलोय। इथे मानसिकरित्या इतके खचून जातात मुलं, त्यांना पण आणि आम्ही महिला पण, त्यांच्यामुळे जागरण होत असतं, काही होत असतं, तर त्यामुळे आम्ही इथे येऊन जी एक्सरसाइज करतो त्यामुळे आम्हाला मानसिक समाधान मिळतं, शांतता मिळते, हे सर्वात महत्त्वाची गोष्ट। आणि इथे आल्यानंतर या सगळ्या महिलांची माझी प्रामाणिकपणे अगदी जवळीक झालेली आहे, मैत्री झालेली आहे आणि त्या निमित्ताने आम्ही सर्व एकमेकीशी बोलून आणि व्यायाम करून, हसून बोलून एकमेकाची काळजी घेणं, नंतर सोबत व्यायाम करणं वगैरे सगळं सोबत, आणि आनंद होतो सगळ्यांना भेटून वगैरे। आणि एकमेकाचं ही मला काही शिकवते, ती मला काही शिकवते, असा आमचा ग्रुप तयार झाला आणि सगळ्यांना जे व्यायाम येतात, घरगुती जे व्यायाम येतात ते सगळे आम्ही एकमेकीकडून शिकून आमचा असा ग्रुप तयार झाला। रोज 6:30ला न चुकता इथे हजर राहतो आणि इथे आल्यानंतर जवळजवळ 1-1.5 तास आम्ही रोज एक्सरसाइजसाठी देतो। ताई साहेब, तुम्हाला व्यायाम केल्यामुळे तुमच्या शरीरामध्ये काय बदल झालेला आहे? हो, दिवसभर आम्हाला उत्साही वाटतं, अगदी लाईट वेट वाटतं। बरेच जणींचे वेट लूज झालेले आहेत, वेट लॉस कमी झालं, वेट लॉस झालेला आहे। बघू शकता की खरंच यांचा आदर्श घेतला पाहिजे। सर्व मैत्रिणींना घेऊन एक चांगला ग्रुप बनलेला आहे। जसं ताईचा ग्रुप बनले तसं महाराष्ट्रातील सर्व जे काही महिला आहेत आपला मैत्रिणींचा ग्रुप करून व्यायाम केला पाहिजे, यांचा आदर्श घेतला पाहिजे। खरंच ताई साहेब, तुमचं खरंच खूप खूप धन्यवाद। जय हिंद, जय भारत।